नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेल, की महाराष्ट्रात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना बायच देऊन टाकलेला आहे. आणि सत्ताधारी घटक पक्षामध्ये आणि त्यातल्या त्यात शिवसेना आणि भाजप या 2च पक्षामध्ये स्पर्धा सुरू आहे. आणि त्या स्पर्धेमुळं रावण, लंकादहन आणि आम्ही लंकेचं दहन करणारे आहोत, आम्ही काही रावण नाही आहोत, इथपर्यंतचा सत्ताधाऱ्यांचा प्रवास झालाय. ते तर मी सांगेनच. पण खरी गंमत आहे विरोधकांची. श्री राज ठाकरे, श्री उद्धव ठाकरे, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, रोहित पवार, काँग्रेस पक्षातली मातब्बर नेते मंडळी, कुठे आहेत ही नेते मंडळी? की ज्यांनी जनतेमध्ये जाऊन सरकारविषयी त्यांचा जो काही भाव आहे तो व्यक्त करायचा आहे. लोकांना मतं मागायची आहेत. आणि तसं न करता हे सगळे लोक कुठे कोण आपल्या वैयक्तिक विवाह सोहळ्यामध्ये अडकलेत. नाना पटोले यांच्या कन्येचा विवाह आहे. काही त्या तिकडे पार्थ पवारच्या त्यांचा विवाह आहे. असं असून सुद्धा दिसतंय असं, की सत्ताधारी घटक पक्ष हा जोमानं उतरलाय. आणि साहजिक आहे त्यांच्यात स्पर्धा होणं, पण विरोधक कुठे आहेत? श्री शरद पवार यांच्याकडनं ती अपेक्षा नाहीये, की त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये येऊन प्रचार करावा. ते रणनीती आखू शकतात. पण जयंत पाटील तर मला प्रदेशाध्यक्षपद सोडल्यापासनं ऑलमोस्ट डिसअपिअर आहेत. ते त्यांच्याच ईश्वरपूर ह्या नगरपालिकेसाठी व्यवस्थापन करतायत. हे तेच जयंत पाटील आहेत, की ज्यांच्याकडे प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद राहिलेलं आहे. बरं त्यांना हटवून ज्या शिंदेकडे हा प्रभार सोपवलाय, ते शिंदे कुठे आहेत? तर ते पण प्रचारात नाहीयेत. ऑब्व्हियसली त्यांच्यापेक्षा रोहित पवारांनी फार मोठी आघाडी घेतली होती त्यांना प्रदेशाध्यक्ष केल्यानंतर. तेही प्रचारात नाहीयेत. आणि 2 ठाकरे बंधूंचं तर मी सांगितलं. त्यातल्या त्यात श्री राज ठाकरे हे मतदारांना आकृष्ट करू शकतात. त्यांच्या सभांना प्रचंड गर्दी होते वगैरे. हे विरोधक जर प्रचारच करणार नसतील, तर तुम्ही काय अपेक्षा धरलेली आहे? लोकांनी तुम्हाला घरी बसून आणून मतं द्यावी? की तुम्ही जे काम करता आणि ही चूक राष्ट्रीय पातळीवरती पण विरोधक करतायत. त्यांना असं वाटतं, की भारतीय जनता पार्टीचे शीर्षस्थ नेते फार मोठं पॉलिटिकल ब्लंडर करतील आणि मग आपसूक लोकं आपल्याला मतदान करतील. असं होत नाही. भारतीय जनता पार्टी ही अ, तो पक्ष नाहीये, की ज्यांनी श्रीमती इंदिरा गांधी यांचं सत्तांतर झाल्यानंतर त्यांना जेलमध्ये डांबण्यासारखी वगैरे इथपर्यंतची कृती केली, जनता पक्ष तेव्हाचा आणि स्वतःच्याच पायावरती दगड पाडून घेतला. इथे ते तुम्हाला राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्या संदर्भातली वेगवेगळी प्रकरणांची चर्चा करताना दिसतील. कारवाई काहीच करणार नाही. इथे डिमॉनिटायझेशन सारखा सपशेल फसलेला प्रयोग या देशाने बघितला, त्याचे परिणाम शून्य आहेत. कारण दर 15-20 दिवसाला राष्ट्रीय पातळीवरती कुठलातरी मुद्दा आणायचा आणि आपल्या परिघामध्ये विरोधी पक्षांनी खेळ खेळावा, अशी अत्यंत यशस्वी अशी रणनीती भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्याच्यात ते कमालीचे यशस्वी झालेत. तोच भाग महाराष्ट्रात आहे. म्हणजे आता तर महाराष्ट्रातला विरोधी पक्ष हा गलितगात्र झालेला आहे. या पुढच्या फळीतले नेते जे आहेत, सतेज पाटील असतील, तिकडे श्री अमित देशमुख असतील आणि आधी जुन्या फळीतले वडेट्टीवारपासून, बाळासाहेब थोरातापासून ते आधीचे प्रदेशाध्यक्ष जे असतील ते, कोणीच प्रत्यक्षात प्रचारात दिसत नाही. पैसे कुणी खर्च करायचे, प्रचाराचं नियोजन कुणी करायचं, इथपासून ही चर्चा असणार आहे. आणि म्हणून जी काही स्पर्धा सुरू आहे ती फक्त सत्ताधारी घटक पक्षात आहे आणि त्यातल्या त्यात 2च पक्षात आहे. कुणी काही म्हणू दे कारण श्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही 9ला जी मुलाखत दिली, त्याच्यात त्यांनी सांगितलं, "हो, आमच्यात मतभेद होते." पहिल्यांदा त्यांनी सांगितलं. आणि जे काही म्हणायचंय ते मी काही तक्रार करणारा मनुष्य नाही वगैरे म्हणत, त्यांनी आपण श्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आणि आमच्यात सौहार्दपूर्ण चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं, की आमच्या प्रदेशाध्यक्षांना आम्ही योग्य तो संदेश देऊ वगैरे असं इथपर्यंतच झालं. प्रत्यक्षात काय चाललंय? खुद्द एकनाथ शिंदे यांनी ठाण्याजवळ प्रचार करत असताना अंबरनाथ पालघरमध्ये भारतीय जनता पार्टीला उपमा दिली, तुम्ही रावण आहात. कोणता रावण? की ज्याला अहंकार झालाय आणि रावणाचा अहंकार टिकला नाही, तर तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि सत्ताधाऱ्यांची अडचण अशी आहे, त्यांचे 232 पक्षचिन्हावरती निवडून आलेले आणि भाजपचा 1 त्यांनीच तिकडे पाठवलेला किंवा त्यांची विचारधारा मानणारा असे 233 आहेत 288 पैकी. आता त्यांना आपापसातच स्पर्धा करायची आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत. त्यामुळे ते सुहास कांदेच्या मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार करतात. मुंबईमध्ये महापौर महायुतीचा होईल असं म्हणतात आणि इकडे त्यांना रावणाची उपमा देतात. बरं पुन्हा त्यांच्या टार्गेटवर कोण आहे? त्यांनी त्यांचं टार्गेट ठरवलंय आणि ते दिसतायत रवींद्र चव्हाण. आणि रवींद्र चव्हाण टार्गेट असण्याचं कारण
असं म्हणतात. आय एम नॉट शुअर की रवींद्र चव्हाण यांच्याबद्दलची ही तक्रार आत्ताच नाहीये. खूप आधीपासूनची आहे. म्हणजे त्यांना मंत्रिपद द्यावं की देऊ नये इथपासून ती चर्चा सुरू झाली आणि आता रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाले. कोणी एकेकाळी रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचं खूप सख्य होतं. म्हणजे एकनाथ शिंदेंनी जवळपास त्यांना मेंटॉरशिप दिली वगैरे. पण रवींद्र चव्हाण हे सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हार्डकोर कार्यकर्ते आहेत. संघ त्यांना खूप जवळचा आहे. संघ विचारधारेतनं त्या कुशीतनं आलेला भारतीय जनता पार्टीचा स्वयंसेवक असलेले. तेव्हा पक्ष विस्तार करण्यासाठी जे काही करायचं ते रवींद्र चव्हाण करतायत. त्याला एकनाथ शिंदे यांचा विरोध आहे आणि म्हणून त्याचे आत्ता संदर्भ कुठे आहेत? तर नितेश आणि निलेश राणे यांच्यात जो संघर्ष सध्या सुरू आहे, त्याच्यामध्ये काय दिसतंय? तर शिवसेना पक्षाचे तिथले स्थानिक आमदार, राणे कुटुंबातले सदस्य यांनी भाजपच्या ज्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरचा संबंध आहे, त्यांच्या घरामध्ये जाऊन तिथे अक्षरशः धाड टाकली. त्याचं सोशल मीडियावरती टेलिकास्टिंग केलं. कारण त्यांना अशी भीती असावी की आपण जे काही करतो आहोत त्याचं तेवढं रिपरकेशन्स मिळेल की नाही मुख्य माध्यमात किंवा त्यांना जो अपेक्षित परिणाम आहे तसा. म्हणून ते सोशल मीडियावर त्यांनी टेलिकास्ट केलं आणि मग ते पिशवीतले पैसे वगैरे पकडले. त्याच्यावरती भाजपच्या स्थानिक मंडळींनी पत्रकार परिषद घेऊन जे काही खुलासे द्यायचे ते दिले. ते दोन्ही बाजू तिथे समोर. त्यांचं असं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याला त्रास देणं वगैरे काही बरोबर नाही. पण आपल्याला सगळ्याला माहिती आहे की ₹2,000 अधिकची रक्कम तुम्हाला घरात पण ठेवता येत नाही वगैरे. पण तिथे पण संदर्भ आहे रवींद्र चव्हाणांचा. तिथे त्यांनी आरोप केले की रवींद्र चव्हाण जेव्हा जेव्हा इथे येतात तेव्हा तेव्हा ते असंच काहीतरी करून जातात आणि आमच्या पक्षाचं नुकसान करतात. अंबरनाथ पासून ते इकडे कणकवली कुडाळपर्यंत टार्गेट नंबर 1 रवींद्र चव्हाण आहेत. आणि मग त्या टार्गेटमध्ये तुमचा इतका गर्व वाढलाय की तुम्ही रावण झालात असं थेट नाव न घेता एकनाथ शिंदेनी सांगितलं. आणि ही रणनीती आहे की भाजपचं नावच घ्यायचं नाही आणि स्पर्धा भाजप बरोबर आहे. नंतर मुलाखतीत पण त्यांनी ते सांगितलं. त्याला प्रत्युत्तर दिलं श्री देवेंद्र फडणवीस यांनी आज. ते म्हणाले की आम्ही आम्ही रावण नाही आहेत, आम्ही लंकेचं दहन करणार आहोत. माहिती आहे आपल्याला लंकेचं दहन कोणी केलं होतं? प्रभू रामचंद्राचे सेवक हनुमंतानी. ते आम्ही रामाचे वंशज आहेत असंही म्हणू शकले असते, पण त्यांनी ते टाळलं कारण त्यांना माहिती आहे त्यातून नवीन कॉन्ट्रोव्हर्सी होईल. आणि मग अयोध्येमध्ये ज्यांनी इतका मोठा ध्वज उभारला तो दिसतोय की 4 किलोमीटर अंतरावरून प्रभू रामचंद्राच्या मंदिरावरचा जो कलश आहे त्या कलशाच्या वरचा 2-2.5 फूट लांबीचा असा तो ध्वज. आत्ताच त्या ध्वजाची लोकार्पण झालं किंवा अयोध्येतल्या भक्तांसाठी त्याचं अनावरण झालं. तो संदर्भ त्यांनी पकडला आणि तिथे त्यांनी सांगितलं की आम्ही लंकेचं दहन करणारे आहोत. म्हणजे काय? स्पर्धा कोणामध्ये सुरू आहे? सत्ताधाऱ्यामध्ये. आणि ती कुठपर्यंत आली? तर लंका दहन आणि रावणापर्यंत. आणि ज्यांनी महाराष्ट्रातलं जनमत स्वतःच्या बाजूनं वळवून घ्यायचंय ते लोक कुठे आहेत? तर त्यांनी अक्षरशः बाय देऊन टाकलाय. कारण ह्या सगळ्यांचे हात दगडाखाली अडकलेले आहेत. म्हणजे असं दिसतं आहे की त्या एका चेटकिनीची एक स्टोरी असते बघा. ती चेटकीन काय करते तर ती जुगार खेळत असते. आणि ती जुगार खेळताना ती आपल्या एका उंदराचा खूप खुबीनं वापर करून घेत असते आणि त्याच्या माध्यमातून ती जुगार खेळत असते. मग त्याला प्रत्युत्तर म्हणून काय करतं, एक दुसरा ज्याला हे कळतं तो प्रवासी, तो मांजर आणतो. आणि मग होतं काय की जेव्हा जुगार सुरू होतो तेव्हा तो उंदीर बाहेर आला की हा प्रवासी मांजर काढत असतो. उंदीर मध्ये. तशी स्थिती आहे विरोधकांची. सॉरी टू से, पण महाराष्ट्रातलं जनमत जर तुम्हाला स्वतःकडे वळवून घ्यायचंय आणि जे काही सत्ताधारी घटक पक्षांच्या विरोधातले तुमचे मुद्दे आहेत ते तुम्हाला लोकांत जाऊन सांगावे लागतील. त्याच्यात सातत्य ठेवावं लागेल. शिका भारतीय जनता पार्टीकडनं की तो पक्ष हा 2 वरती त्यांचं सदस्यत्व 2च खासदार निवडून आले. तिथपासून ते गेली आता 3री टर्म आहे त्यांची. तो सत्ताधारी घटक पक्ष बनलाय. त्यातलं जे अंतर आहे ते फार कमी आहे. राज ठाकरे स्वतःच म्हणतात की एखाद्या नव्या पक्षासाठी हा जो आत्ताचा काळ आहे 2006ला त्यांचा पक्ष आला तिथपासून ते गेल्या 20 वर्षात 19-20 वर्षात हा फार कमी कालावधी. आय अग्री विथ हिम. पण त्याच्यासाठी तुम्हाला लोकात जायला लागेल. तुम्ही जो हा बाय देऊन टाकलेला आहे त्यानंतर लोक तुम्हाला का स्वीकारतील? आणि मग मध्येच तुम्ही उठणार, माध्यमांना शिव्या घालणार, माध्यमं कशी कॉम्प्रोमाइज आहेत सांगणार, मग न्यायालय कशी कॉम्प्रोमाइज म्हणणार, केंद्रीय तपास यंत्रणा आणि वेगळ्या संस्थांवरती तुम्ही नावं ठेवणार. ह्यांनी लोक भुलत नाहीत. मुळामध्ये काही पत्रकारांना असं वाटतं की पत्रकारिता आपल्यापासून सुरू झाली आणि आपल्यापाशीच संपली. असंही होत नसतं. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कालच देशाचे निवृत्त झालेले सरन्यायाधीश गवई सरांनी सांगितलं आहे की असा एक ट्रेंड आलेला आहे की सत्ताधारी घटक पक्षावरती तुम्ही टीका टिप्पणी केली तरच तुम्ही निस्पृह, निरपेक्ष वगैरे असे न्यायाधीश असतात. माझं म्हणणं तेच आहे. पत्रकाराचं काम आहे ऑब्जेक्टिव्हली पाहणं.
त्यांनी सत्ताधाऱ्यावरती पण तेवढीच कठोर टीका केली पाहिजे आणि विरोधकांना सुद्धा त्यांचे चुकलेले मार्ग दाखवले पाहिजेत, जे आत्ता त्यांचा मार्ग पूर्णपणे चुकतोय. आपला मुद्दा काय? सुदृढ लोकशाहीसाठी चांगला विरोधी पक्ष असणं आणि त्यांनी जनतेचे प्रश्न उपस्थित करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातली सध्याची भ्रष्टाचाराची प्रकरणं, श्री अजित पवार यांच्या चिरंजीवाशी निगडीत असलेलं जमिनीचं प्रकरण, अनेक अधिकाऱ्यांनी घातलेले घोळ, सत्ताधारी तीनही घटक पक्षातल्या लोकांचं वर्तन, हे पाहता तुम्हाला खूप संधी आहे. हे साधणार की नाही, की निवड लोकांच्याकडं आशाळभूत चेहऱ्याने पाहत राहणार. कठोर शब्द आहेत, पण त्याची गरज आहे. थांबूया.